ज्या धर्मादाय आयुक्तांनी या विक्रीला मंजुरी दिली त्यांनी कायदे नियम सगळे धाब्यावर बसवले आहेत आणि हे धर्मादाय आयुक्त दुसरे तिसरे कोण नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नातेवाईक आहेत. हा योगायोग नाही, लक्षात ठेवा. कारण ही काही गोखले ही जी काही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ही कंपनी सुद्धा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असणारी ही कंपनी आहे. म्हणजे या विक्री व्यवहाराला मान्यता देणारे धर्मादाय आयुक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे जवळचे नातेवाईक, खरेदी करणारी जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये केंद्रीय मंत्री भागीदार, अशा पद्धतीचा आहे. खरेदी व्यवहार झालेला आहे 230 कोटीला. आणि या कंपनीनं एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणानं सांगितलं की ह्याच्यातून आम्हाला 3000 कोटी रुपयाची कमाई होणार आहे.